आणि आत्ताच बाळासाहेब काका म्हटल्याप्रमाणे आपल्या आळंदी गावामधून जास्तीचं मताधिक्य आपल्याला कसं मिळवता येईल आणि नांदेड लोकसभेचे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना बिलोली तालुक्यातून जास्तीची लीड कशी देता येईल हाच एक प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा आहे। मी मनापासून आपल्या सगळ्यांना विनंती करते की तिथेही पिटमोड यांच्या घरी बसला असताना हेच सांगितलं की आदरणीय दादा हे आळंदी म्हणजे माझा आजोळ आहे असं नेहमी म्हणतात। आणि विशेष लक्ष नेहमी आळंदीकडे दादांनी दिलं। बाळासाहेब काकांचं सगळ्यात लाडकं गाव आळंदी ते दोन करून देतात भरणं करून। आज जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चित्र संपूर्ण बदललेलं असताना आपल्या आळंदीतून आदरणीय दादांनी घेतलेल्या भूमिकेला आणि आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी घेतलेल्या भूमिकेला आपण जास्तीचं पाठबळ कसं देता येईल ही सगळी आपली खरी जबाबदारी आहे। अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याबरोबर नांदेड जिल्ह्याचा एक मोठा सन्मान भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केला आणि अशोकराव चव्हाण साहेबांची राज्यसभेवर बिनविरोध खासदार म्हणून निवड केली। आपल्या बिलोली तालुक्याला अजित गोपछडे यांच्या रूपाने आणखी एक राज्यसभेचे खासदार हे भारतीय जनता पक्षाने दिले आणि या लोकसभेच्या निवडणुकीत आपण भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून देऊन जर दिल्लीला पाठवलं तर आपल्याकडे 3 खासदारांचं पाठबळ हे आपल्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मिळणार। सगळीकडे अतिशय चांगलं वातावरण आहे। भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी सामान्य मतदार आहे आणि विकासाचं जे विजन हे देशामध्ये पंतप्रधानांनी मांडलं त्या विजनला मान्य करून अशोकराव चव्हाण साहेब आणि दादांनी ही भूमिका घेतली। आणि म्हणून आता जरी कोणी असा प्रचार करत असेल की आमक्या समाजामुळे भाजपला मत कमी मिळेल तमक्यामुळे भाजपला मत कमी मिळेल तर ही केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांची दिशाभूल करण्याचं काम ते लोक करत आहेत हे माझं स्पष्ट मत आहे। नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाला एक परंपरा आहे। इथे साहेब असतील दादा असतील कधीच जाती धर्माचा भेद करून राजकारण त्यांनी केलं नाही। 40-50 वर्ष राजकारण करत असताना प्रत्येक समाजाच्या प्रत्येक धर्माच्या माणसाला सोबत घेऊन राजकारण करण्याचं काम इथे दादांनी केलेलं आहे साहेबांनी केलेलं आहे। स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांपासूनची ही नांदेड जिल्ह्याची परंपरा आहे आणि आज सगळे नेते एका ठिकाणी एका पक्षामध्ये याच भूमिकेने आलेले आहेत की गत काळामध्ये काही आपले जिल्ह्याचे मोठमोठे प्रश्न हे वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे वेगवेगळ्या विचार असल्यामुळे काही प्रश्न मागे पडले आणि आता सगळे जेव्हा एकत्र भाजपमध्ये आलेत तेव्हा हे मागे पडलेले प्रश्न देखील सुटले पाहिजेत ही केवळ त्यामागची प्रामाणिक भूमिका आहे। मी तिथेही म्हटलं की आळंदीचा आपला रस्ता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी फाट्यापासून आळंदीपर्यंत यायला अर्ध्या तासाच्या वर वेळ लागायचा पण दादांनी मनावर तो प्रश्न घेतला तात्काळ ते साहेबांच्या माध्यमातून सोडवून घेण्याचं काम केलं आणि आज 5 मिनिटात आपण गावापर्यंत पोहोचलो। काका जसं म्हणाले अशोकराव चव्हाण साहेब जरी आले तरी पूर्ण गाव त्यांना पायी फिरवण्याचं काम फक्त आळंदीचे लोक करू। आम्ही तेव्हा म्हणलो की साहेबांना कशाला पायी फिरवायचं आम्ही येऊन फिरू तुम्ही साहेबांना सरळ बैठकीच्या ठिकाणी घेऊन जा पण साहेबही तेव्हा म्हणले नाही नाही त्यांची इच्छा असेल तर आपण चालत सगळीकडे जाऊ। पण त्यांनीही आपल्या गावाकडे नंतर विशेष लक्ष दिलेलंच आहे
आणि अतिशय सुंदर काम हे तुम्ही सगळ्या ग्रामपंचायतच्या टीमनी मिळून केलेलं आहे. तुमचं विशेष अभिनंदन यासाठी केलं पाहिजे. गावामध्ये रस्त्याचे कामं, स्वच्छतेचे कामं, बंदिस्त नाली म्हणजे कुठलंही काम तालुक्यामध्ये अतिशय पहिल्या क्रमांकावर नाव घ्यावं अशी काम करणारी ही टीम आहे. त्यामुळं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आणखी बळ देणं यामध्ये कुणालाही आनंद होतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे आपले संबंध, ही विकासाची परंपरा, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं राजकारण कुठेही तालुक्यामध्ये, बिलोली तालुक्यात असेल, देगलूर तालुक्यात असेल, प्रत्येक ठिकाणी, मुखेड तालुक्यात असेल, आम्ही जिथे जिथे चाललेलो आहोत तिथे सामान्य मतदाराचं एकच म्हणणं आहे, आम्हाला जाती धर्माच्या राजकारणामध्ये पडायचं नाही. गाव पातळीवर आमचे एकमेकांशी संबंध असतात, आमचे तालुक्याच्या नेत्याशी संबंध असतात, जिल्ह्याच्या नेत्याशी संबंध असतात. विकासाचं काम करून घेणं हे आमचे एकच ध्येय आहे. त्यामुळं अमक्या जातीमुळे, अमक्या कुणामुळे असं आम्ही कुठेच फाटाफूट होऊ देणार नाही आणि एकसंध राहून आम्ही विकासाला मतदान देणार आहोत. हीच भूमिका मतदाराची आहे. आम्हाला विश्वास आहे, काका म्हणल्याप्रमाणे खदगाव पेक्षा आळंदी आणखी 2 पावलं पुढे राहील. चांगलं मतदान आपण भारतीय जनता पक्षाला कराल. बिलोली तालुका आणि बिलोली तालुक्याची ताकद काय ही आपण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते, चांगलं मतदान होऊ द्या, मतदानाची टक्केवारी वाढवा. डोर टू डोर पोलशीट आपल्याकडे आल्या असतील, आल्या नसतील, आलेल्या पोलशीटला सॉर्टिंग करून घ्या. डोर टू डोर प्रत्येक मतदारापर्यंत पोलशीट पोचवा, प्रचार करा. चांगलं मतदान हे BJPला आपण सगळ्यांनी करा ही विनंती करते आणि थांबते.